गरोदरपणात काय खाल्ल्याने बाळाची मेंदू आणि स्पाईनची वाढ अतिशय व्यवस्थित होते. बाय द वे, ह्या व्हिडिओला चुकूनही निग्लेक्ट करायचं नाही आणि तुमच्या कोणतेही गरोदर फ्रेंड्स असतील तर त्यांच्याबरोबर शेअर करायचं खूप जास्त महत्वाचं आहे. गरोदरपणात तुम्ही जे काही खाता हे खूप महत्वाचं आहे, कारण डाएटचा बाळावरती खूप जास्त परिणाम असतो. पण आपल्यापैकी अर्ध्याच्या जास्ती लोक डाएटमध्ये ते खातात ज्यांनी गोरं बाळ जन्माला येईल. बाकीची लोक ते खातात ज्याच्यामुळे गुटगुटीत बाळ जन्माला येईल. खूप सारी लोक पंचामृत पित आहेत आणि बाळ तेजस्वी जन्माला येईल. अरे बाबा, जे ऑर्गन आहेत किंवा जी डेव्हलपमेंट होतीये त्याला लागणारं न्यूट्रिशनच जर आपण बाळाला प्रोव्हाइड केलं नाही तर कसं काय बाळाची वाढ नीट होईल? तुमच्यापैकी कितीतरी जणांना विचार करायची गरज आहे की डॉक्टर आपल्याला प्रोटीन पावडर लिहून देतात, डॉक्टर आपल्याला सप्लिमेंट्स लिहून देतात, आयर्न सप्लिमेंट्स, कॅल्शियम सप्लिमेंट्स, आणि आपण मग त्या सगळ्या सप्लिमेंट्स घेत राहतो. पण कधी तुम्ही चेक केलंय का की त्याच्यामध्ये किती न्यूट्रिएंट आहेत, किती अजून मला द्यायची गरज आहे, मला एखादी सप्लिमेंटेशनची गरज आहे का, किंवा मला डॉक्टरने जे सप्लिमेंट लिहून दिलेलं आहे ते माझ्या बॉडीसाठी पुरेसं आहे का? आणि ह्या गोष्टी, टू बी व्हेरी ऑनेस्ट, आपण प्रश्न विचारायची गरज आहे. सो तुम्हाला गरोदरपणात काही काही सप्लिमेंटेशन कंपल्सरी लागतात आणि तुम्हाला त्याच्यावरती काम केलंच पाहिजे. पहिले आणि अतिशय महत्वाचं सप्लिमेंट्स ते म्हणजे फॉलेट किंवा फॉलिक ऍसिड. तुमची जी आयर्नची गोळी आहे त्याच्यावरती जाऊन चेक करा फॉलेट किंवा फॉलिक ऍसिड आहे का त्याच्यात. सो पहिली आणि महत्वाची गोष्ट, तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये हाय प्रोटीनची गरज आहे. ऍक्च्युली सप्लिमेंट्सची गरज आहे की नाही ते समजून घ्यायची गरज आहे. पण 70 ग्रॅम ते 100 ग्रॅम ऑफ प्रोटीन एव्हरी डे तुमच्या पोटात गेलं पाहिजे. म्हणजे डाळ, दही, ताक, पनीर, ड्राय फ्रुट्स, त्याच्यानंतर तुमचं प्लेन दूध, चिकन, अंडा, ऑमलेट, बीफ, मटन, या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला प्रोटीन मिळणार. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही डायटरी प्रोटीन बद्दल बोलताय, तुम्ही किती खाताय. मी 1 वाटी डाळ खाल्ली, 1 वाटी डाळीत तुम्हाला 3 ग्रॅम प्रोटीन मिळणार आहे. मी दुपारी परत 1 वाटी डाळ खाल्ली, परत 3 ते 6 ग्रॅम प्रोटीन मिळणार. मी संध्याकाळी परत 1 वाटी डाळ खाल्ली, परत 3 ते 6 ग्रॅम प्रोटीन मिळणार आहे. तर तुम्ही दिवसभरातून किती प्रोटीन घेते? ऑन एन ॲव्हरेज आउट आपण सगळीच जण 30 ते 50 ग्रॅम किंवा मॅक्सिमम 40 ग्रॅम, अगदी प्रोटीन सप्लिमेंट खूप प्रोटीन करत असाल तर 50 ग्रॅम एवढ्याच्याच आसपास आपण लोक प्रोटीन घेतो. म्हणजे आपण खूप डिप्लिसिट आहे. त्याच्यामुळे आपलं पिल्लू पोटाच्या आतमध्ये जेव्हा वाढतं तेव्हा ते हे विचार करून वाढतं की मला असा जगात मोठं व्हायचंय जिथे मला प्रोटीन नाही मिळणार आहे, जिथे माझी ताकद कमी पडू शकते. तर लीन मास किंवा मास डेव्हलप करण्यासाठी बाळाला प्रोटीन लागतं. ते कमी पडल्यामुळे बाळं हे कमी वजनाची किंवा नुसती गुटगुटीत फॅट डिपॉझिट झालेली जन्माला येऊ शकतात, जे आपल्यासाठी चालणार नाही. मग 70 ग्रॅम ते 100 ग्रॅमच्या आसपास प्रोटीन प्रेग्नन्सीमध्ये पोटात गेलंच पाहिजे. नंबर 2, कॅल्शियम. जावा स्वतःची कॅल्शियमची गोळी घेऊन या. किती mg ऑफ कॅल्शियम आहे तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये? म्हणजे दूध, दही, ताक, अंड हे सगळं घेत असताना पण तुला 1000 मायक्रोग्रॅम एवढ्या कॅल्शियमची गरज आहे. आणि एवढं कॅल्शियम तुम्हाला लागणारच आहे. तुम्ही 500-500 mgच्या 2 गोळ्या घेऊ शकता. जेव्हा केव्हा कॅल्शियम घेता तेव्हा ते दुधाबरोबर घेऊ शकता. त्याने कॅल्शियमची अब्झॉर्प्शनची खूप जास्त वाढते. खूप सारे गरोदर बायकांना असं वाटतं की मला कॅल्शियम घ्यायचे माझ्या बाळाच्या बोनसाठी. नो, तुम्ही कॅल्शियम घेताय तुमच्या बोनच्या प्रोटेक्शनसाठी. कारण बाळ तर वाढेल, बाळ तुमच्या हाडातून कॅल्शियम घेईल. भलेही कमी मजबूत होतील पण तुमच्या हाडातून कॅल्शियम घेईल आणि अगदी कॉम्प्रोमाइज नाही करणार आहे स्वतःचं कॅल्शियम इंटेक. पण तुमचं कॅल्शियम इंटेक हे पूर्णतः कॉम्प्रोमाइज होऊ शकतं. म्हणून तुम्हाला कॅल्शियम सप्लिमेंटेशन घेणं खूप जास्त महत्वाचं आहे, पूर्ण प्रेग्नन्सी आणि पूर्ण ब्रेस्ट फिडिंग जर्नीमध्ये पण. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे ते फोलेट किंवा फॉलिक ऍसिड. कित्येकही लोकांना माहिती आहे की पहिल्या 3 महिन्यात डॉक्टर आपल्याला फॉलिक ऍसिड देतात, किंवा तुम्ही प्लॅनिंग फेजमध्ये असता तेव्हा तुम्हाला 5 mg ऑफ फॉलिक ऍसिड एव्हरीडे बेसिसवरती दिलं जातं. आयडियली तुम्हाला 500 ते 600 मायक्रो मिलीग्रॅम ऑफ फोलेट किंवा फॉलिक ऍसिड तुम्हाला एव्हरीडे लागतं आणि थ्रू आउट प्रेग्नन्सी लागतं. लोक कधी कधी ओव्हर सप्लिमेंटेशन मध्ये जातात कारण तुम्ही वाचत नाहीये. तुम्हाला दिलेल्या गोळीत जर तेवढं असणार आहे तर तुम्हाला अजून एक्स्ट्राची गोळी घ्यायची गरजच नाहीये. पण यस, जर तुम्हाला दिलेल्या गोळीमध्ये तेवढं फोलेट किंवा फॉलिक ऍसिड नसेल, नाही मला कॉन्स्टिपेशन होतं, मला ब्लॅक पॉटी होते, मला त्रास झाला म्हणून डॉक्टरने माझं आयर्न सप्लिमेंटेशन बंद करून टाकलं, तर आयडियली तुम्हाला आयर्न सप्लिमेंटेशन बदलायची गरज आहे, बंद करायची नाही. चौथं आणि अतिशय महत्वाचं न्यूट्रिएंट जे सप्लिमेंटेशन तुम्ही घेतलं पाहिजे इज कोलिन. कोलिनवरती रिसेंटली खूप जास्त रिसर्च झालाय. फोलेट बद्दल खूप जास्त चर्चा होते पण कोलिन बद्दल कोणीच चर्चा करत नाही. CHOLINE.
450 मिलीग्रॅम ऑफ कोलिन तुमच्या सप्लिमेंट्समध्ये एव्हरीडे बेसिसवरती गेलं पाहिजे. कोलिन, ओमेगा 3 म्हणजे DHA आणि ओमेगा 6 या तिन्ही गोष्टी बाळाच्या ब्रेनवरती काम करतात. प्लस रिसर्च हे सांगतं की जी प्रेग्नंट लेडी आपल्या प्रेग्नन्सीमध्ये कोलिन, फोलेट, ओमेगा 3, ओमेगा 6 फॅटी ऍसिड्स या गोष्टी घेत राहील, त्या मम्माच्या बाळाचं CQ म्हणजे कॉग्निटिव्ह क्वोशंट, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी, IQ म्हणजे इंटेलिजंट क्वोशंट म्हणजे बाळाची मेमरी पॉवर, ग्रास्पिंग पॉवर ही अतिशय चांगली राहते. पण शिवाय नुसते सप्लिमेंट्सच घ्यायचेत का? नॅचरल सोर्स काय आहेत? अंड, दूध, अक्रोड किंवा वॉलनट, सगळ्या प्रकारच्या बिया म्हणजे पंपकिन सीड्स, चिया सीड्स, खरबुजाच्या बिया, तीळ सीड्स, या सगळ्या सीडमध्ये गुड फॅट असतं, ओमेगा 3, ओमेगा 6 फॅटी ऍसिड्स मिळणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर सोयाबीन, दुधाचे सगळे पदार्थ आणि होल ग्रेन म्हणजे अख्खं धान्य, मूग, मटकी, चवळी, चणा, राजमा याच्यातून मिळतं. पण तुम्हाला माहिती आहे का, गरोदर बाईला एका दिवसात जेवढं कोलिन लागतं त्यासाठी तिला 4 ते 6 अंडी खायची गरज आहे. तर 6 अंडी कोणत्या बाईला जाणार आहे? म्हणून आपल्याला ही गोष्ट समजून घ्यायची की एखादी गोष्ट जर आपण फूड मधून घेत असू तर फूड मधून ती गोष्ट किती मिळते, जेवढी शरीराला लागते तेवढी मिळते का? जर तेवढी मिळत नसेल तर आपल्याला त्याच्यावरती काम करायची गरज आहे का? हे सगळं लक्षात ठेवून स्वतःचे सप्लिमेंटेशन नीट वाचा. सप्लिमेंटेशन वाचल्यानंतर त्याच्यावरती काम करा. आयर्न किंवा फॉलेटच्या सप्लिमेंट्स बरोबर तुम्हाला गूजबेरी म्हणजे मोठा आवळा गरोदरपणात एव्हरीडे खायची गरज आहे. आंबट फळं, संत्र, मोसंबी, चेरीज, बेरी, स्ट्रॉबेरी, किवी हे घ्यायची गरज आहे प्रेग्नन्सीत. प्रेग्नन्सीत फक्त सप्लिमेंटेशन घेऊन उपयोग नाही, तुम्हाला व्यायाम करायची गरज आहे. वॉकिंग हा व्यायाम नाही. प्रॉपर स्ट्रेंथ ट्रेनिंग, पिलाटेस, कोर, योगा हे बाळासाठी आणि स्वतःसाठी करायची गरज आहे. आणि ह्याच्याच बरोबर हलत राहायची गरज आहे. आणि तुमच्या डाएटमध्ये एक बॅलन्स डाएट घ्यायची गरज आहे. ताटात जेवण आल्यानंतर काहीतरी लाल, काहीतरी हिरवं, काहीतरी पिवळं, काहीतरी पांढरं अशी कलरफुल प्लेट दिसली पाहिजे. किंवा दिवसभरातून तुम्ही काहीतरी ग्रीन, काहीतरी रेड हे खाल्लेलं असलं पाहिजे. जेव्हा तुम्ही या गोष्टींवरती विचार करता तेव्हा ऍक्च्युली तुम्हाला कळेल की गरोदर म्हणून मी आनंदी राहणं, मी व्यायाम करणं, मी प्राणायाम करणं हे जेवढं महत्वाचं आहे, त्याचबरोबर तुमचे सप्लिमेंटेशन्स करणं आणि त्याच्याबरोबरचं राईट नॉलेज तुम्हाला असणं हे पण तेवढंच महत्वाचं आहे. तर तुम्हाला तुमच्या प्रेग्नन्सीत आमच्याकडून ट्रेन व्हायचं असेल, ऍक्च्युली बाळाचं IQ, EQ, राईट अँड लेफ्ट ब्रेन कोऑर्डिनेशन आणि ॲज अ कपल तुम्हाला प्रेग्नन्सी पुढे लीड करायची, तर नक्कीच कनेक्ट व्हा. मी खाली डिटेल्स टाकते त्याच्यावरती किंवा mytuja.com वरती व्हिजिट करा. हे खूप लोक गरोदर राहतात आणि खूप लोक डिलिव्हरी करतात, हा एक अप्रोच आहे. खूप सारं नॉलेज मिळालं पाहिजे बाळ शांत होण्यासाठी, हा एक दुसरा अप्रोच आहे. पण मला कॉन्फिडंट राहून बाळाची प्रेग्नन्सी, बाळाला रिसीव्ह करायची प्रोसेस आणि बाळाला रिसीव्ह केल्यानंतरचा कॉन्फिडन्स या तिन्ही फेजेसला जर तुम्हाला जायचं असेल ना, तर मग प्रेग्नन्सीमध्ये यू हॅव टू बी इन टच विथ मायध्वजा. कारण मायध्वजामध्ये एक्सरसाइज, प्राणायाम, मेडिटेशन, कपल सेशन, गेम्स, विजन बोर्ड, पेंटिंग, त्याच्याच बरोबर लेबर प्रिपरेशन, ब्रेस्ट फिडिंग, बेबी केअर, पोस्ट डिलिव्हरी केअर, स्ट्रॅटेजी सेशन, एन्जन थेरपी सेशन, हे सगळं काही होतं. डाएट, न्यूट्रिशन, म्हणजे आम्ही कोणताही पैलू सोडत नाही. कारण आम्हाला माहिती आहे कॉन्फिडन्स राईट नॉलेजनेच येतो. म्हणून तुम्ही लोक आम्हाला नक्कीच कनेक्ट करू शकता. हॅव अ ग्रेट टाइम. टेक केअर. बाय बाय.